आलेलो आहे देऊळ बेळगाव चंदगड लाईट हाऊस म्हणजेच DBC लाईट हाऊसमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. विलास माळे यांच्या झांझरचाप कविता संग्रहास कविवर्य ए. पा. रेंदाळकर पुरस्कार प्रदान. कवी विलास माळे यांच्या दिल्लीच्या क्लॉकवर्क कॉइन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या झांझरचाप कविता संग्रहास रेंदाळचे कवी ए. पा. रेंदाळकर पुरस्कार वाचनालयाच्या वतीनं पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी मराठीतील एका उत्कृष्ट कवी संग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर अविनाश सप्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण कार्यक्रम करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे होते. झांझरचापला महाराष्ट्राच्या विविध भागातून मिळालेला हा 10वा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. माळे यांच्या आत्तापर्यंत उन्न उतरीनंतर उसवलेल्या दिशा, विसविशीत जगण्याच्या उंबरठ्यावरून इत्यादी कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनाही अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. सदर कार्यक्रमास डॉक्टर रफिक सूरज, वाचनालयाचे अध्यक्ष R.M. पाटील, विलास बडवे, संजय पाटील यांच्यासह साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केलं तर आभार सचिव सुरेंद्र पाटील यांनी मानले. इंदिरादेवी जाधव कॉलेजच्या 4 हॉकी खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड. गडिंग्लज तालुक्यातील नूल येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल टेक्निकल अँड ज्युनियर कॉलेजच्या 4 हॉकी खेळाडूंची ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ईश्वरपूर येथे झालेल्या निवड चाचणी शिबिरातून ही निवड झाली. या खेळाडूंमध्ये हर्षा संजीव नांगरे, अमूल्या अप्पांना कळसांनावर, भक्ती शिवानंद गड्डी, सोनाली संजय पवार यांचा समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक रमेश चौगले, मनोहर मांगले, सचिन पवार यांचं मार्गदर्शन तसेच संस्थापक कल्लाप्पांना नडदगली, नानाप्पा माळगी, SR जाधव, प्राचार्य संजय जाधव, पर्यवेक्षक शैलप्पा साखरे, जिमखाना प्रमुख सचिन शिंदे यांचं प्रोत्साहन लाभलं. दोडामार्ग बाजारपेठेत बेकायदेशीर परप्रांतीय विक्रेत्याविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात शहरात परप्रांतीय फिरते व्यापारी यांच्या व्यवसायामुळे स्थानिक व्यापारी यांना फटका बसत आहे. शनिवारी दोडामार्ग शहरात अशा प्रकारे रस्त्याकडेला दुकाने लावून बसलेल्यांना हाकलून लावलं. परवाने, GST बिल, पोलीस व्हेरिफिकेशन नसतानाही अल्पवयीनांकडून विक्री, व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका. रस्त्यावरील विक्री बंद. दोडामार्ग बाजारपेठेत नगरपंचायत परवानगी पावती, GST बिल, पोलीस व्हेरिफिकेशन, ड्रायव्हिंग लायसन्स आदी आवश्यक कागदपत्रे नसताना तसेच अवघे 17 वर्षाचे अल्पवयीन असल्याने नियमबाह्य पद्धतीने परप्रांतीय प्लास्टिक व खेळणी विक्री सुरू असल्याचं उघडकीस आलं. यावर स्थानिक व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सदर बेकायदेशीर विक्री तत्काळ बंद पाडली व दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून संबंधितावर आवश्यक कारवाई करण्यात आली. व्यापारी संघटनेने स्पष्ट भूमिका घेतली की बाजारपेठेत कायदेशीर परवाने व नोंदणी नसलेले विक्री स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर अन्याय करणारे आहे. यामुळे कर चुकवेगिरी तर होतेच, शिवाय बाजारातील शिस्त व सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. यावेळी व्यापाऱ्यांनी आणखी गंभीर मुद्दा उपस्थित केला. दोडामार्ग तालुक्यात गावोगावी चोरीच्या घटना वाढत आहेत. मात्र परप्रांतीय व्यक्तींचे पोलीस ठाण्यात आधार कार्ड, ओळख व्हेरिफिकेशन नसल्यानं बाहेरील व्यक्तींची अचूक माहिती उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत चोरांना पकडणं अवघड बनतं. यामुळे अशा व्यक्ती चोरी करत नाहीत याची खात्री कोण देणार, असा थेट सवाल उपस्थितांनी उपलब्ध केला. या पार्श्वभूमीवर संबंधितांना कडक सूचना देण्यात आल्या असून रस्त्यावरील बेकायदेशीर विक्री पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक व्यापाऱ्यांच्या हितासाठी पुढेही अशीच ठाम भूमिका घेतली जाईल असा इशाराही व्यापारी संघटनेने दिला आहे. या कारवाईवेळी व्यापारी अध्यक्ष सागर शिरसाट, वैभव इनामदार, भूषण सावंत, सुदेश मळिक, राजेश सावंत, दिनेश केसरकर, साजन गवस, नगरसेवक रामचंद्र मनेरीकर, अप्पाराने, श्रीराम गवस आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साताऱ्यातील ठेकेदारांनी लावली वीजघर रस्त्याची वाट. जनतेचा उद्रेक. पर्यायी मार्ग सुरक्षित न ठेवता रस्ता तोडला, 2 वाहने पास होणं अवघड. मुळस येथे असंख्य वाहने पडली अडकून. ठाकरे सेना पदाधिकारी आक्रमक. मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, केली मागणी. ठाकरे सेना पदाधिकारी यांचे मानले आभार. पोलीस यंत्रणा करते दुर्लक्ष. दोडामार्ग ते वीजघर हा 1.5 वर्षापूर्वी केलेला रस्ता आज काही जिल्ह्यातील ठेकेदार कार्यकर्ते यांची लाड पुरवण्यासाठी गरज नसताना हा रस्ता उखडला जात आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक धोक्यात आली आहे. रस्ता तोडताना पर्यायी वाहतूक व्यवस्था 2 वाहने सुटतील अशी व्यवस्था ही ठेकेदार यांची जबाबदारी, पण अशी कोणतीही जबाबदारी न घेता सातारा जिल्ह्यातील ठेकेदार यांनी
आपली मनमानी करत डांबरीकरण रस्ता एक साईड न तोडता संपूर्ण रस्ता तोडला. त्यामुळे 2 वाहने सुटू शकत नाही. त्यामुळे शनिवारी मुळस खराडी इथं खोदलेले चर यामुळे 2 वाहने न सुटल्याने वाहने अडकून पडली. यामुळे वाहनधारक नागरिक यांना बेजबाबदार ठेकेदार यांच्याबाबत रोष व्यक्त करत उद्रेक केला. मध्ये इथे शासकीय अधिकारी कोण आहेत? या डिपार्टमेंटचा कोण आहे? डिपार्टमेंटचं काम आत्ताच्या आत्ता बंद करायला पाहिजे. तुम्ही सेफ्टी तयार करा, पाणी सुरू करा आणि काम चालू करायचं नाही जोपर्यंत तहसीलदार आणि दोडामार्गचे पोलीस इन्स्पेक्टरच्या समोर सेफ्टी संदर्भात मीटिंग होत नाही. ह्या डिपार्टमेंटचे इंजिनियर आले पाहिजे, त्याच्यानंतरच काम चालू करायचं. रस्ता रुंदीकरणाचं काम करू दे ना. त्याच्यामुळे पर्यायी वाहतुकीची व्यवस्था केली पाहिजे. सगळ्याच ठिकाणी ते करणं शक्य नाही. इथं बघा त्यांनी खड्डामध्ये मारून ठेवलेला आहे. काल त्याला आम्ही सूचना केली ह्या ठिकाणी आलं साहेब, तर आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली त्या लोकांनी. लक्षात घ्या. मग आम्ही काय करायचं? मरू दे काय लोकांना त्या खड्ड्यामध्ये. तुम्ही बघा माणूस कोणतरी त्यांचा थांबला पाहिजे. इथं माती टाका आणि काम चालू करा ना. तुम्हाला कोणच विचारणारे नाही. ही जी लाईन आहे बघा, सिंगल गाडीचा पुणे बेंगलोर महामार्गावर म्हसोबा हिटणी या गावाच्या मालवाहतूक ट्रकने अचानक पेट घेतल्याने रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मोठी धावपळ उडाली. होत्याचं नव्हतं झालं. संपूर्ण ट्रक आगीमध्ये भस्मसात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कागलमध्ये भीषण अपघात. भरधाव ट्रकने कार, मोटरसायकल, 2 बैलगाडी यांना उडवलं. 2 गाडीवानासह 2 बैल गंभीर जखमी. भरधाव वेगाने आलेल्या ट्रक, कार, मोटरसायकल, 2 बैलगाडींना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात 2 बैलगाडीवान, 2 बैल गंभीर जखमी झाले आहेत. मोटरसायकल, कार व बैलगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा अपघात सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास कागल शहरानजीक महामार्गावर बस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या उड्डाणपुलानजीक सर्व्हिस रोडवर घडला. रशीद गजबर शेख व कृष्णांत गुंडू चव्हाण दोघेही राहणार कर्नूर तालुका कागल व त्यांची 2 बैल गंभीर जखमी झालेले आहेत. जखमी इस्मावर कागल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर रशीद गजबर यांच्या डोक्यात जोराचा मार लागल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. बैलांची शिंगे मोडली आहेत. अंगाला गंभीर दुखापत झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी कागल यांनी बैलावर उपचार केले आहेत. कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ट्रक कोल्हापूरकडून भरधाव वेगाने निपाणीकडे जात होता. दरम्यान साखर कारखान्यात ऊस घालून बैलगाड्या कर्नूरकडे जात होत्या. कागल येथील उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर ट्रकने कार, मोटरसायकल व 2 बैलगाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की एका पाठोपाठ असणाऱ्या टोयोटा इटॉस कार क्रमांक MH10 BP 4751 मोटरसायकल क्रमांक MH09 DT 3704 व 2 बैलगाड्या यांना वाहनाचं मोठं नुकसान झालं. यामध्ये 2 बैलगाडीवान गंभीर जखमी झाले आहेत. 2 बैलांची शिंगे मोडली आहेत. त्यांच्या अंगाला गंभीर दुखापत झाली आहे. मोटरसायकलस्वार किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक चालक आयुब इस्माईल मुजावर राहणार चिकोडी यास कागल पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे हवालदार अरुण आपके करत आहेत. आम्ही गाडी करून मी घरी जायत असताना मागून ट्रकाने धडक दिली आणि मला हाताला लागले. बैलाचे शिंग मोडले. अनेका जोडीदाराला डोक्याला लागली आणि 2 व्हीलर वाल्याला ऐकायला लागले आणि 4 4 व्हीलर वाल्याला ऐकायला लागले.